कितीतरी गटप्रवर्तकांनी कोरोना बाधित त्यांच्याकरता औषधोपचार मिळालेला नाहीये, मृत्यू झाला मदत मिळालेली नाहीये, नवीन नवीन कामं तुम्ही त्यांच्यावर घातलेली त्याच्या मोबदला त्यांना नाहीये। आणि तुम्ही म्हणता मी खूप का देतो। त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे भंडाऱ्याला गेले उद्घाटन करण्याकरता, तिथे आमच्या भंडाऱ्याच्या गटप्रवर्तक गेल्या त्यांना भेटायला, तर भेटायला गेला तर भेटण्याकरता त्याच्याकडे वेळ नव्हता, तरी त्यांनी त्यांना निवेदन दिलं काहीतरी करा। त्या 24 तारखेला मी मुंबईमध्ये होतो, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन तिला पत्र दिलं, महेशकर साहेबांकडे गेलो, ते नाही भेटले तर पूजन साहेबांना भेटलो, आरोग्य मंत्र्यांना भेटलो, त्यांना पत्र दिलं, त्यांना सांगितलं की 2 तारखेला गटप्रवर्तक येणार आहे, त्यांना तुम्ही 10,000 रुपये मानधनवाढीचं आश्वासन दिलं होतं 9 नोव्हेंबर रोजी, परंतु 10,000 न देता त्यांना 1,000 दिलेलं आहे आणि 1,000चं आश्वासन दिलेलं आहे आणि ते 1,000 पर्यंत आलेलं नाही, परंतु 1,000च्या तुलनेमध्ये 10,000पेक्षा जास्त कामाच्या बोजा त्यांच्यावर लागलेला आहे, त्यांच्यावर तुम्ही दर्पण आणलेलं आहे, त्यामुळे हे आम्ही खपवून घेणार नाही। 2 तारखेला मी आझाद मैदानामध्ये येतो, हे शेवटलं विधानसभेचं अधिवेशन आहे, शेवटलं हे बजेट अधिवेशन आहे आणि हे अधिवेशन संपेपर्यंत डोके निर्णय घेतला नाही तर हे तुमची 3 ठिकाणाच्या सरकार आहे, तुम्ही 10 लोक सोबत जोडा, तुम्हाला मंत्रिपदावर आम्ही येऊ देणार आहे, मंत्री काय तुम्हाला आमदार आम्ही बनवू देणार नाही, ही आमच्यामध्ये ताकद आहे। फक्त गटप्रवर्तकांची आहे नाहीये, आज गटप्रवर्तकांच्या अधिकाराकरता स्वतःच्या अधिकाराकरता या गटप्रवर्तकांनी आलेले आहे, परंतु पुढचे जे आंदोलन नाही गटप्रवर्तकांच्या अधिकाराकरता अशा वर्षात सुद्धा या मैदानात राहतील आणि इथे सांगतील की हे ज्या महायुतीच्या सरकार यांनी आमच्यासोबत गद्दारी केलेली आहे, यांच्या महाराष्ट्रामध्ये एक आमदार निवडून येऊ नये त्याकरता बरोबर येऊन प्रयत्न करतील, म्हणून तुम्हाला परत सत्य घ्यायचं असेल तर आज योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे। धन्यवाद।